आणि भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवी माहिती आली। एका बिल्डरचा तब्बल 300 कोटी रुपयांचा व्यवहार हा संशयास्पद आहे। नाशिक पुण्यामधले 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता आहे। काय माहिती आले या हवाला प्रकरणामध्ये एक नजर टाकूया। खरातवर आतापर्यंत 15 गुन्ह्यांची नोंद आहे। खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। मोबाईल चॅट्स, व्हॉट्सॲप नोट्स, ऑडिओ क्लिप्स यामधून हे धक्कादायक पुरावे समोर आले। आशीर्वादाच्या नावाखाली हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय। जमीन व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर झाल्याचा तपासामध्ये अंदाज व्यक्त करण्यात आलाय। ईडी चौकशी होणारच। मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या दौऱ्यामध्ये या संदर्भात भूमिका स्पष्ट केली। देवदर्शनाच्या नावाखाली कर्नाटकमध्ये बनावट खातं उघडल्याचा आरोप सुद्धा अशोक खरातवर आहे। पॅन आधार वापरून सहकारी पतसंस्थांमध्ये खाती उघडल्याची माहिती आहे। नगरमध्ये खंडणी प्रकरणात 3ऱ्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे।